स्वागत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा स्वामी आनंद जो आहे या हरामखोरानं जे वक्तव्य जे बाबासाहेबाबद्दल जे केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे। त्याचा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध करतोच, पण ह्या देशामधल्या केंद्र सरकारला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की वारंवार जे संविधानाबद्दल किंवा बाबासाहेबाबद्दल असे जे गोष्टी आल्या ते चुकीच्या गोष्टी आहेत आणि हे जर या देशामधल्या बहुजन समाजाला हे अन्याय सहन जर झाला जर नाही तर याचा उद्ररूप होऊ शकतो आणि या देशामध्ये अराजकता माजू शकते। हे इथल्या शासन आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ताबडतोब आज जे आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये जे SP साहेबांना आणि उमाप साहेबांना आम्ही जे अर्ज निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबाला दिलेलं आहे, बहुजन समाज पार्टीची अशी मागणी आहे की तात्काळ याच्यावर FIR झाला पाहिजे आणि याला अटक झाली पाहिजे, एवढी या ठिकाणी बहुजन समाज पार्टीची मागणी आहे। आणि हे जर झालं जर नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने नांदेडमध्ये तीव्र आंदोलन छेडू, हेच मी या ठिकाणी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जो आनंद स्वरूप नावाचा जो महाराज आहे भगवाधारी, या महाराजानं बाबासाहेबांचा अपमान लाईव्ह न्यूज चॅनलच्या द्वारे केलेला आहे आणि त्याने असं वक्तव्य केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशद्रोही आहेत आणि त्यांना भारतरत्न दिलं नव्हतं पाहिजे, त्यांना भारतरत्न दिलं आणि अनेक अशा गोष्टी त्यांनी बोललेल्या आहेत। आणि बाबासाहेबांच्या समाजाचे लोक हे आफ्रिकेतून आलेले आहेत, असं अनेक वक्तव्य जे त्यांनी केलेलं आहे ते आपण इथं बोलणं सुद्धा लाजिरवाणी अशी गोष्ट आहे। ही लाजिरवाणी गोष्ट फक्त एका समाजासाठी किंवा जातीसाठी नाही, तर या देशाचं संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि त्या बाबासाहेबांचा अपमान हा आनंद स्वरूप नावाचा महाराज हा हरामखोर जो बाबासाहेबांचा अपमान करतो आणि गेल्या 4 दिवसापासून ही बातमी न्यूज चॅनलवर चालत आहे तरी याची दखल कोणी घेतलेली नाही। म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने आज याची तक्रार आम्ही पोलीस स्टेशन येथे केलेली आहे, SP कडे केलेली आहे, IG साहेबाकडे केलेली आहे आणि शेवटी कलेक्टर साहेबाकडे सुद्धा आम्ही इथं दिलेली आहे। कारण दक्षता समितीचा अध्यक्ष हा कलेक्टर असतो आणि ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला देशद्रोही म्हणून करार दिलं पाहिजे। म्हणून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देत असताना हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा, दखलपात्र असलेला गुन्हा आम्ही अर्ज देऊन सुद्धा याच्यावर अजून FIR फाटल्या गेलेलं नाही आणि जर FIR लवकरात लवकर फाटला गेला नाही आणि त्या महाराजाला देशद्रोही म्हणून जर घोषित केलं नाही तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने आणि देशभरामध्ये आम्ही या आंदोलनाचं स्वरूप हे देशभरामध्ये आम्ही उग्र स्वरूपामध्ये आम्ही घेणार आहोत। संविधानाचा अनेक वेगळा अपमान होत आहे, त्याचा आळा बसला पाहिजे यासाठी सर्व भीम अनुयायांनी एकत्र येणं गरजेचं आहे। फक्त भीम अनुयायांनी एकत्र येणं गरजेचं नाही बांधवांनो, आज देशाला एकत्र येण्याची गरज आहे। कारण आज काँग्रेसवाले सुद्धा म्हणतात, सगळ्यात पहिल्यांदा बहिणजीने सांगितलं होतं की EVM मध्ये घोटाळा आहे। आज काँग्रेसवाले म्हणतात वोट चोर मोदी, वोट चोर मोदी। हा वोट चोर मोदी आज कांग्रेस वाले म्हणाले, बहनजीने आधीच सांगितलं होतं की भाई ये घोटाला करके चुन के आए, ये कोई ईमानदारी से नहीं आए, बैलेट पेपर पे चुनाव लो, हम इनको दिखा देंगे क्या है। तर आज जे विरोधी पक्षाला जी आज रस्त्यावर यायची वेळ आलेली आहे, तर आज देशाला एकत्रित येण्याची गरज आहे, कारण पूर्ण देश हा